1 ऑक्टोबर नंतर अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यास विमा कंपनीला पूर्वसूचना देण्यासाठी नेमकं काय करायचं? चला तर मग जाणून घेऊया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्याकडून। आपल्याकडे सध्या पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी एकतर हेवी रेनफॉल असेल, एक्सेस रेनफॉल असेल किंवा इनंडेशन हा महत्त्वाचा पर्याय आपण निवडायचा आहे। तो पर्याय निवडल्यानंतरच आपली विम्याची जी तक्रार आहे ती गृहीत धरली जाईल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बरेच शेतकरी कट अँड स्प्रेड हा पर्याय निवडतात। कट अँड स्प्रेड पर्याय निवडल्यामुळं काढणी पश्चात नुकसानीमध्ये तो पर्याय जातो, परंतु आपल्याकडं काढणीचा कालावधी नियमानुसार हा 1 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबरपर्यंत आहे। त्यामुळं आत्ता 30 सप्टेंबरच्या पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी असा पर्याय निवडलेला आहे ते शेतकरी स्थानिक आपत्तीमध्ये जातील। म्हणजे आत्तापर्यंत जे काही 3,61,000 पूर्वसूचना आलेल्या आहेत त्या सर्व पूर्वसूचना ज्या आहेत त्या स्थानिक आपत्तीमध्ये जातील। त्याच्यानुसार मागे सांगितल्याप्रमाणे त्याचे 25% पंचनामे होऊन त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल। परंतु ज्या शेतकऱ्यांचं 1 ऑक्टोबर नंतरही सोयाबीन आहे आणि त्याच्यानंतर जर पाऊस पडला आपल्याकडं तर त्यासुद्धा शेतकऱ्यांना परत एकदा पूर्वसूचना देण्याची संधी आहे। त्याच्यामध्ये आपण पूर्वसूचना देताना कट अँड स्प्रेड हा जर पर्याय निवडला तर ती पूर्वसूचना ही काढणी पश्चातमध्ये जाते। काढणी पश्चातमध्ये जर पूर्वसूचना गेली तर याच्या अगोदर आपण जे स्थानिक आपत्तीमध्ये जे मदत देणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त ही मदत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्याकडे 1 ऑक्टोबर नंतर जर असा काही पाऊस झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगळी पूर्वसूचना देऊ शकतो। याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी। 1 ऑक्टोबर नंतर ते 15 नोव्हेंबर हा सोयाबीन पिकाचा काढणी कालावधी असल्यामुळे या कालावधी दरम्यान सोयाबीन पिकाचं अतिवृष्टीने नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी पूर्वसूचना देताना पुढील पर्यायाचा वापर करावा। पूर्वसूचना देताना क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये एक्सेस रेनफॉल, हेवी रेनफॉल किंवा इनंडेशन हा पर्याय निवडावा। त्यानंतर स्टेटस ऑफ क्रॉप ॲट द टाईम ऑफ इन्सिडेंटमध्ये कट अँड स्प्रेड हा पर्याय निवडावा। त्यानंतर नुकसानग्रस्त पिकाचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड करावा आणि अर्ज सबमिट करावा। त्यामुळे काढणी पश्चात सोयाबीनचं नुकसान झालं असल्यास शेतकऱ्यांनी पूर्वसूचना देण्यासाठी वरील पर्यायाचा वापर करावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे।